हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 218, वर्ग चालू असताना एक विद्यार्थी उशिरा आला तर तुम्ही? पर्याय क्रमांक अ, त्याला वर्गात घेणार नाही. पर्याय क्रमांक ब, त्याला उशिरा येण्याचे कारण विचाराल. पर्याय क्रमांक क, काही न विचारता त्याला शिक्षा कराल. पर्याय क्रमांक ड, वरील विद्यार्थ्यांसमोर त्याला रागवाल. वर्ग चालू असताना एखादा विद्यार्थी उशिरा आला तर तुम्ही त्याला उशिरा येण्याचे कारण विचाराल. पर्याय क्रमांक आहे ब, त्याला उशिरा येण्याचे कारण विचाराल. प्रश्न क्रमांक 219, तुमचा एक विद्यार्थी वाईट सवयीला बळी पडला तर तुम्ही? पर्याय क्रमांक अ, त्याला शाळेतून काढून टाकाल. पर्याय क्रमांक ब, त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. पर्याय क्रमांक क, त्याला एकांतात भेटून त्याच्याशी चर्चा कराल. पर्याय क्रमांक ड, सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला रागवाल. जर एखादा विद्यार्थी वाईट सवयीला बळी पडला असेल तर त्याला एकांतात भेटून त्याच्याशी चर्चा कराल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, त्याला एकांतात भेटून त्याच्याशी चर्चा कराल. प्रश्न क्रमांक 220, टिंबटिंब हा द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहे. टिंबटिंब ह्या द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. पर्याय क्रमांक अ, प्राथमिक शिक्षण. पर्याय क्रमांक ब, माध्यमिक शिक्षण. पर्याय क्रमांक क, उच्च माध्यमिक शिक्षण. पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या हे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आहे ड, वरील सर्व. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 221, टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पायऱ्या शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. पर्याय क्रमांक अ, प्राथमिक शिक्षण. पर्याय क्रमांक ब, माध्यमिक शिक्षण. पर्याय क्रमांक क, उच्च माध्यमिक शिक्षण. पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक क, उच्च माध्यमिक शिक्षण. प्रश्न क्रमांक 222, पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे टिंबटिंब असतो. पर्याय क्रमांक अ, 2.5 ते 5 वर्ष. पर्याय क्रमांक ब, 5 ते 8 वर्ष. पर्याय क्रमांक क, 5 ते 10 वर्ष. पर्याय क्रमांक ड, 3 ते 7 वर्ष. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे 2.5 ते 5 वर्ष असतो. पर्याय क्रमांक आहे अ, 2.5 ते 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 223, भाषा, विज्ञान व गणितासारख्या विषयांचा अभ्यास टिंबटिंबमध्ये मोडतो. पर्याय क्रमांक अ, शालेय कार्यक्रम. पर्याय क्रमांक ब, सहशालेय कार्यक्रम. पर्याय क्रमांक क, अभ्यासेतर कार्यक्रम. पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, शालेय कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 224, थोर व्यक्तींचे स्मृतिदिन साजरे करणे, सण समारंभ साजरे करणे, कलागुणांचा आविष्कार या बाबी टिंबटिंब अंतर्गत मोडतात. पर्याय क्रमांक अ, शालेय कार्यक्रम. पर्याय क्रमांक ब, सहशालेय कार्यक्रम. पर्याय क्रमांक क, अभ्यासविषयक कार्यक्रम. पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सहशालेय कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 225, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याचे चारित्र्य घडविण्यासाठी व त्याच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी टिंबटिंब कार्यक्रमाची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक अ, सहशालेय कार्यक्रम. पर्याय क्रमांक ब, शालेय कार्यक्रम. पर्याय क्रमांक क, अभ्यासविषयक कार्यक्रम. पर्याय क्रमांक ड, यांपैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सहशालेय कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 226, विषमशर्मी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक अ,
अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक ब. अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक क. अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक ड. अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. तर पर्याय क्रमांक आहे क. अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक आहे क. प्रश्न क्रमांक 227. शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. पर्याय क्रमांक केवळ चिंतनाचा विकास. पर्याय क्रमांक ब. फक्त तर्कशक्तीचा विकास. पर्याय क्रमांक क. अ व ब दोन्ही. पर्याय क्रमांक ड. सूचना देणे. शिक्षणाचा मुख्य उद्देश हा केवळ चिंतनाचा विकास आणि फक्त तर्कशक्तीचा विकास आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आहे क. अ व द. अ व ब दोन्ही. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 228. खालीलपैकी प्रभावी शिक्षणाचे कार्य कोणते? पर्याय क्रमांक शिक्षकाचे समाधान. पर्याय क्रमांक ब. शिक्षकाची प्रामाणिकपणा व प्रतिबद्धता. पर्याय क्रमांक क. शिक्षकाचे विद्यार्थ्यांना शिकविणे व समजून सांगणे. पर्याय क्रमांक ड. व्यावसायिक श्रेष्ठतेबाबत शिक्षकाची रुची. पर्याय क्रमांक आहे क. शिक्षकाचे विद्यार्थ्यांना शिकविणे व समजून सांगणे. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 229. शिक्षकाने विद्यार्थ्याशी टिंबटिंब वागावे. पर्याय क्रमांक अ. लोकशाही पद्धतीने. पर्याय क्रमांक ब. हुकुमशाही पद्धतीने. पर्याय क्रमांक क. परिस्थितीनुसार. पर्याय क्रमांक ड. स्थळ व काळ पाहून. तर पर्याय क्रमांक आहे लोकशाही पद्धतीने. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 230. वर्गातील आदानप्रदान लोकशाहीवादी होण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग उपयुक्त ठरू शकेल? पर्याय क्रमांक व्याख्यान पद्धतीचा वापर. पर्याय क्रमांक ब. लहान गटात काम करण्याची संधी. पर्याय क्रमांक वर्ग अध्यापनात प्रश्नांचा वापर. पर्याय क्रमांक ड. वर्ग अध्यापनात व्हिडिओ फिल्मसारख्या माध्यमांचा वापर. पर्याय क्रमांक आहे उत्तर क. वर्ग अध्यापनात प्रश्नांचा वापर. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 231. तुम्ही वर्गात प्रथमच अध्यापन करण्याकरता गेले असता विद्यार्थी पाठ समजला नाही म्हणून गोंधळ केला तर तुम्ही. पर्याय क्रमांक अ. वर्ग सोडून निघून जाल. पर्याय क्रमांक ब. गोंधळ करणाऱ्यांना दंड कराल. पर्याय क्रमांक क. स्वतःची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न कराल. पर्याय क्रमांक ड. आपल्याला शिकवणे जमणार नाही म्हणून नोकरी सोडून द्या. तर पर्याय क्रमांक आहे क. स्वतःची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न कराल. प्रश्न क्रमांक 232. अध्यापन कार्याच्या वेळी शिक्षकाला टिंबटिंबाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. पर्याय क्रमांक आदर्श सल्लागार. पर्याय क्रमांक ब. शिस्त निर्माता. पर्याय क्रमांक क. निरीक्षक. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 233. व्याख्यान देताना जर वर्गात शिक्षकांना कोणी अडथळा आणत असेल तर शिक्षकाने खालीलपैकी काय करावे? पर्याय क्रमांक काही काळासाठी शांत राहून नंतर परत सुरू करावे. पर्याय क्रमांक ब. जे अडथळे निर्माण करत असतील त्यांना दंडवित करावे. पर्याय क्रमांक क. जे अडथळा निर्माण करतात अशांना शिकवण्यास प्रेरित करावे. पर्याय क्रमांक ड. जे वर्गात घडत आहे त्याबद्दल काहीही काळजी करू नये. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. जे अडथळा निर्माण करतात अशांना शिकण्यास प्रेरित करावे.